सुटे साहेब यांनी घोषित केल्याप्रमाणे मागे जी वसई नागरी आणि वसई विभाग ही मॅच झाली, हिच्यामध्ये दोघी संघांकडून ज्यांनी षटकार मारलेत त्यांना प्रत्येकी 501 रुपयाचं पारितोषिक कार्यकारी अभियंता सुटे साहेब यांनी जाहीर केलंय. वसई नागरी उपविभागातील ज्या खेळाडूंनी 6 मारले असतील सुरुवात झाली चौकारांना पहिल्या चेंडूवरती. चौकार केशव चौधरी, विरार विभाग. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर टीम राकेश यांना पहिल्याच बॉलवरती चौकार मारलेला आहे. आणि परत एकदा केशव यांनी मारलेला आहे आणि परत गुड फिल्डिंग. चार चेंडूचा खेळ झाला. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 6 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. राकेश जे बॉलिंगसाठी केशव चौधरी आणि दुसऱ्या बाजूला अमित सर ही जोडी मैदानावरती. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. 1 धाव, 1 रन, वाईट आणि 1. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय 8. नो बॉल. बरोबर जे क्रीज आहे त्या क्रीजच्या बाहेर चेंडू ढकला गेला, त्याच्यामुळे नो बॉलचा इशारा. राकेश पाटील यांची बॉलिंग खराब चाललेली आहे. फ्रीटचा फायदा उचलू शकले नाहीयेत. धाव घेण्याची कुठली संधी नाही आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 9 वरती. शेवटचा चेंडू आहे. पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. धावा आहे धावफलकावरती 9. ऑफस्टमच्या बाहेर बीट केलं गेलं या चेंडूला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 9. बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये पीली की नागिन निकाली नवीन गोलंदाज. बॉलर नेम बॉलर योगेश. विरारची आन बान शान केशव. पहिला चेंडू अकोटाप्याचा चेंडू होता. त्या चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पाठीमागे चेंडू निघून जातोय तो यष्टीच्या विकेट किपरच्या हातामध्ये. मागच्या मॅचचे हिरो योगेश
आता बॉलिंग मार्कवरती क्रॉस बॅटर फटका आहे, गॅप मध्ये चेंडू चाललाय आणि कॅच. हो काय सुंदर सुंदर झेल, अप्रतिम झेल गॉन. सचिन निरगुडकर यांनी सुंदर असा झेल घेतलेला आहे केशवचा. काय बजातो ना भाई. सचिन निरगुडकर रिप्ले मध्ये जर पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होता, पण काय सुंदर पद्धतीने हा झेल टिपला गेला. लॉंगॉनचा दिशेने चेंडूला खेळला गेला तर उजव्या बाजूला जाऊन धावत जाऊन एक सुंदर असा झेल टिपला गेलाय. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी गणू. गणू देवा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अक्रॉस गेले. थोडा पाय पाहिलं तर थोडा लेग स्टंपच्या बाहेर गेला स्क्वेअर ऑन झाले. मिस केलं त्या चेंडूला, डॉट बॉलची सांगता होत असताना स्कोअर थांबलेला आहे तो 9 वरती. मागच्या 4 चेंडूवरती एकही धाव आली नाही. मागचा 4 चेंडूचा खेळ पाहिला ज्याच्यावरती एकही धाव एकही रन नाही आहे. पुढे सरसाव खेळ हवेत खेळलायत. वा वा सचिन. सचिन होते तिथे लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आणि त्यांनी हा सुंदर असा झेल त्याच्या दिशेने चेंडू येत होता आणि त्यावेळेला शेवटच्या क्षणी पाहिलं तर थोडंसं कंट्रोल केलं गेलं. नवीन फलंदाज कोकाणी. अजून त्या दिशेत झाला, बघूया तिसरा झेल. हो हो तिसरा झेल सचिन. अप्रतिम. सचिन निरगुडकर सचिन तेंडुलकर सारखे झेल घेत आहे. सचिन 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 फक्त सचिन आणि सचिन. अप्रतिम अप्रतिम झेल टिपला गेलाय. संघर्षातूनच सचिन घडत असतो. थोडा संघर्ष होऊ द्या, काय फरक पडत नाही. पाणी वगैरे देऊ नका. लागोवरच्या 2 चेंडूवरती 2 चांगले झेल टिपल्यात. एकदा जोरदार टाळ्या सचिन यांची त्या झेलसाठी व्हायला पाहिजे, कारण अप्रतिम फिल्डिंग अप्रतिम. 3 झेल घेतले 3 सर. नाही लागोपाठचे 2 आणि त्याच्या अगोदरचा 1, पण हा होता सुंदर. म्हणजे पहिला धावत जाऊन टिपला, त्यानंतर दुसरा त्यांच्या दिशेने आला आणि हा आपलं शरीराचं संतुलन सांभाळून सुंदर सुंदर असा झेल. आता हॅट्रिकच्या मोक्यावरती योगेश आहेत, पण या योगेशच्या यशामध्ये सचिन यांचा वाटा मोठा आहे, कारण तिन्ही कॅच त्यांनी टिपल्यात. हॅट्रिकवरती आहे. डब्ल्यू 2 डब्ल्यू आल्यात. ऑफस्टॉपच्या बाहेर कव्हरच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं गेलं आहे.
एक धाव. हे षटक आले फक्त एक धाव. या ओव्हरमध्ये आले फक्त एक रन आले. सुंदर असा ओव्हर. 6 बॉलमध्ये 3 विकेट घेतलेत पाटील सरांनी. सुंदर ओव्हर केलेला आहे. सुंदर. कारण हे षटक असं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये रन 9 धावा आले होते. या षटकामध्ये या ओव्हरमध्ये फक्त एक रन. ओव्हर हॅट्रिक झालेली या ओव्हरमध्ये आणि सचिनचं सगळ्यात जास्त योगदान आहे. नक्कीच मोठा मोठा सचिन यांचा आहे. कारण तिन्ही झेल त्यांनी चांगल्या पद्धतीने टिपल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपताना स्कोर 10 वरती जाऊन पोहोचले. मागची ओव्हरच मॅच चेंजर्स ठरू शकते असं मला वाटतं. 1 ओव्हर 3 विकेट 1 रन. तांबे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वसई अर्बन टीम हारलेली आहे. तरी कडीकडीने घरी चाललेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आयोजित अधीक्षक अभियंता चषक 2024 आणि मॅच चालू आहे. दुसऱ्या फेरीचा सामना जिथे विरार विभाग आहे आणि वसई मंडळ या 2 संघादरम्यान चालू असलेला मॅच. आखो टप्प्याचा चेंडू एक्समच्या बाहेर पंच वळले. पंचाकडे इशारा झाला. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना स्कोर 13-13. फुलटॉस बॉल स्वीप केला चेंडूला. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 17-17. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलला स्वीप केलं गेलं. चेंडूला पाठवलं सरला स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या दिशेनं. क्षेत्राची रचना बदलली जाते. ऑन साईडला 4 शतक बरोबर बॉन्ड लाईन जवळ डीप मिड विकेटला डीप स्क्वेअर लेग वाईडिश लॉंग ऑन. एक प्रॉपर लॉंग ऑन लॉंग ऑफ. कोटप्याचा चेंडू उसली घेतोय थोडा. त्या बाउन्सने बीट केलं गेलं. जो एक्स्ट्रा बाउन्स पाहिला त्या एक्स्ट्रा बाउन्सनं थोडंसं बीट झालं. डॉट बॉल. पायावरचा चेंडू होता. फ्लिक केलं गेलं चेंडूला. 1 धाव. या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा. मते साहेबांची मिस फिल्डिंग त्यामुळे एक धाव वेस्ट गेली. ह्याचा तुम्हाला फटका बसू शकतो नंतर. मते साहेब सरळ एस्टर्नवरती नेमही साधला. आणि तुम्ही नक्की चांगलं सांगितलं की या 1-1 रन महत्त्वाचे आहेत. कारण मागचे 2 मॅच झाले जे शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेले होते. 1-1 रन महत्त्वाचा आहे. हा कोटप्याचा चेंडू होता. दोन धावा चेंडूवरती पूर्ण. 21. शेवटचा चेंडू आहे. या तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ आहे. आणि तिसरं षटक संपलेलं आहे. किसन जाधव यांनी सर्व व्यवस्था करायची. किसन जाधव फॉरमन फॉर विरार वेस्ट. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर 22. 22 धावा
स्कोरबोर्डवरती शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आहे या इनिंग मधला. यानंतरचा होणारा मॅच (22) 22. बॉलर्स नेम बॉलर मेश्राम. चौथीवर घेऊन आलेत मेश्राम सर. एक नंबर. सलामीला आलेले फलंदाज दोन्ही आहेत. 2 चेंडूचा त्यांनी फक्त सामना केला आहे अमित यांनी. या शेवटच्या षटकातील 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. डॉट बॉल. मेश्राम सर शेवटचं सुंदर असा षटक बॉल. हाताळण्यासाठी येत असताना सुंदर असा बॉल टाकला मेश्राम सरांनी. सुंदर. बराच वर सुंदर गेलाय. असा संके सरांनी. ओ या 2 रनने स्कोर जाऊन पोहोचलाय 25-25. गोलवटप्याचा चेंडू होता. वाईड स्ट्रॉंग ऑन राकेश पटेल खाली बसा. राकेश पटेल खाली बसा. मिस फिल्डिंग राकेश पटेल यांच्याकडून. वजन वाढल्यामुळे खाली बसता येत नाही राकेश पटेल यांना. हा कोटप्याचा चेंडू आता या चेंडूला पूल केले. चेंडूला पाठवले अमित यांनी. सिक्सर षटकार. थँक्यू. आम्ही जे सलामीला आलेले संधी मिळत नव्हती त्यांना या ओव्हरमध्ये संधी मिळालेली आहे. पायावरती चेंडू आदळतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. लेग बायचा इशारा. शेवटच्या चेंडूवरती आले सिंगल रन. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हर नंतर स्कोर आहे तो 34. 35 धावांचं लक्ष. 35 टू विन, 35 टू विन असणार. लोएस्ट विन आहे ना 35. याच्यासाठी हे शक्य नाही आणि मते साहेबांसाठी हे शक्य नाही. ते अशक्य शक्य करू शकतात मते साहेब.
देखिए थैंक यू, धन्यवाद, शुक्रिया दुकान मंगला सर जी। तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम दर्शकों का फिर से एक बार हार्दिक स्वागत है इस नारंगी के मैदान पर। एक बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं। एक तरफ विरार विभाग और वसई मंडल, ये ऐसी दोनों टीमें हैं और एक छोटा सा लक्ष्य कहूँ तो यह कमी नहीं, मगर दोस्तों ये रंग संख्या बनाते बनाते भी पसीने छूट जाते हैं। दोनों टीमों के कप्तान दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपला एक एक राखीव खेळाडू आमच्या समालोचनापेक्षा पाठवा। बॉल द्या लवकर ग्राउंड वरती। दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपला एक एक राखीव खेळाडू आमच्या समालोचन पेक्षामध्ये पाठवा। वसई मंडळ आणि विरार विभाग 24 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान वसई मंडळ या संघाला। एक सुंदरशी स्पर्धा आपण पाहतोय। ओपनर बल्लेबाज राकेश पाटील आणि पाटील साहेब। विरार डिवीजनची आन बान शान बॉलर केशव। चलिए दोस्तों, आइए मुकाबले की शुरुआत होने जा रही है। एक बड़ा मुकाबला, 24 गेंदें और 35 रनों की दरकार है वसई मंडल या संघाला। दोनों संघाला दी हुई हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाई है। एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग लड़त आप देखने जा रहे हैं। केशव समोर आहेत त्याचे जुने साहेब राकेश पाटील साहेब, त्याच्यामुळे हा मॅच आहे। इथं साहेब म्हणून बघू नकोस केशव। योगेश और राकेश, राकेश पाटील आता तुझे साहेब नाहीये, बिंदास बॉलिंग कर। पहिला बॉल राकेश पाटील यांनी एक नंबर फिल्डिंग, गुड फिल्डिंग। विरार आरचा प्लेयर आहे तो। भारती साहेबाच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार झालेली ही, त्याच्यामुळे साधा विजय नाहीये वसई सर्कलचा, लक्षात ठेवा, तुम्हाला टप जाणार। चेंडू मिड ऑफ के क्षेत्र में जाता हुआ। खूप सुंदर असा झेल घेतलाय आणि केशवनी शेवटी राकेश पाटील साहेबांची विकेट घेतलीच। सॉरी योगेश पाटील साहेबांची विकेट घेतली। विरारचं पारडं जड झालेलं एक विकेट घेऊन, आणि ह्याचं श्रेय सर्व भारती साहेबांना जातं, कारण की त्यांना खूप अनुभव आहे क्रिकेटचा।
सचिन निरगुडकर, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये 3 जेल घेतले, ह्याच मॅचमध्ये 3 जेल घेतले, असे उत्कृष्ट फलंदाज, ऑलराऊंडर आहेत. ऑलराऊंडर ते सर्व गोष्टीमध्ये ऑलराऊंडर आहेत. केशव 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 उत्कृष्ट गोलंदाज केशव यांनी 2 विकेट घेतलेले आहेत. भोये साहेब उत्कृष्ट कॅच पकडले आपण, उत्कृष्ट. थैंक यू भैया. अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद सीधी विकेट कीपर के दस्ताने में डॉट बॉल. अच्छी गेंदबाजी केशव सर जी के द्वारा इस मैदान पर देखने को मिलती थी. तो बेहतरीन बड़े विकेट इस मैदान पर डॉट बॉल आता हुआ. सचिन बॅट्समन गेले, त्याचं नाव काय? सागर, नवीन बॅट्समन सागर. आणि परत केशवनी विकेट घेतली होती, परंतु बॅट फिल्डिंग. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे, क्षेत्ररक्षणाकडे लक्ष द्या. भारती साहेब, गुड बॉलिंग फॉर केशव. आणि आता सगळी मॅचची जी कंडिशन आहे ती राकेश पाटील यांच्यावरती आहे. बॉलर नेम सांगा. स्वप्नील, दुसरं ओव्हर घेऊन आले स्वप्नील. स्वप्नील वर्सेस सागर. सुंदर असा बॉल. केशव म्हणजे वसईची आणबान शान. सॉरी विरारची. सतरा चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 17 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे अजूनही या सामना जिंकण्यासाठी वसई मंडळ या संघाला. फटास गेंद को मार दिया आउटसाइड पर. शेवटी केशवनी जुन्या साहेबांना एक चान्स दिला खेळण्याचा अजून. राकेश साहेबांना एक चान्स दिला केशवनी. राकेशाचं संधी सोनं करतील अशी आशा करू आपण.
लेग स्टंप के बहुत ही बार्गिन वाइड का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. भाऊजी खेळतोय आणि मेवना बॉलिंग टाकतोय. आणि भाऊजीने परत एकदा मारलेला आहे शॉट. एक रन राकेश पाटील. सुंदर फिल्डिंग केलेली दिवाणी, पण दिवामुळे स्कोर कमी झालेला आहे. एक नंबर. गुड बॉलिंग फॉर स्वप्निल. 14 गेंदों का खेल आना बाकी और 25 रनों की और दरकार है. येणाऱ्या 14 चेंडू आणि 25 धावा. दोन 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 दोन. तेरह गेंदों का खेल आना बाकी, 23 रनों की और दरकार. 13 चेंडू आणि 23 धावा. आउटसाइडला पाहूया झेल होईल का. केशव पाहूया पंतांचा काय इशारा येतोय. सुंदर सुंदर षटकार दिलेला आहे, तर पाहूया का काय इशारा येतोय. पंतांचा काय इशारा येतोय पाहूया नक्कीच. आपण थर्ड अंपायर कडे हे डिसिजन पाठवलाय गेलेला आहे. सुंदरसा फटका होता, सुंदरसा झेल. तरी तो आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनचे पाय आपण आतमध्ये आहेत का बाहेर आहेत ते नक्कीच आपण पाहणार होता. आणि थर्ड पंथाचा इशारा येतो हा षटकार आहे. या षटकाराने धावसंख्येला आकारणी. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या आपण पाहूया ती 18 धावा झालेल्या आहेत. म्हणजे येणाऱ्या अजूनही 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. राकेश पाटील यांनी षटकार मारल्याबद्दल पार्ले बिस्किट पवार साहेबांकडून त्यांना. बॉलरचं नाव सांगा प्लीज. विरार विभाग. दिवा बॉलर नाव सांग ना, तुला माहित नाही. अमित सर, अमित सर, बॉलर नेम अमित सर. धन्यवाद सर. 12 गेंदे और अभी भी मुकाबला जीतने के लिए 17 रनों की दरकार है. मुकाबला ऑन है, टीवी ऑन रखिए. सुंदर सा सामना आपण पाहतोय. राकेश एक बाजूला आपण पाहतोय तर नक्कीच सागर याला आपण पाहतोय. षटकाराने आपल्या संघाची अपेक्षा जिवंत ठेवली आहे. 12 गेंदों का खेल आना बाकी, 17 की दरकार है. 50च्या सरासरीने ही धावा पूर्ण करायच्या आहेत. वसई मंडल या संघाला या सामना जिंकण्यासाठी सुंदरशी लढत आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतली हा दुसरा सामना आपल्या जवळ डोळ्यासमोर येतोय. आम्ही इथं येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 12 गेंदे और 17 रनों की दरकार है. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट फाइन लेग. अगली गेंद बेहतरीन शॉट, फाइन लेग पर और गेंद निकल जाएगी बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए फरार. बेहतरीन चौका दावा. कमांड डीजे साहेबराव पवार यांच्यातर्फे सागर राकेश यांना पार्लेजी पुडा, पार्लेजी पुडाच्या शुक्रिया डीजे.
बहुत ही शॉर्ट गेंद थी, बल्लेबाज के पास उतना रूम था और गेंद को खेल दिया राकेश सर जी ने सीमा रेखा के बाहर। 4 रन के लिए फरार। आने वाली 11 गेंदें और 13 रनों की दरकार है। मैच ऑन है, टीवी ऑन रखी है। गेंदबाजी पर अमित है, बल्लेबाजी पर राकेश। अगली गेंद खेल तैयार। फिर से शॉर्ट गेंद दी, ऑफ स्टंप पर आए, गेंद को खेला स्क्वायर लेग क्षेत्र में, डीप पर खिलाड़ी तैनात है। तो गेंद को फील्ड करते 1 रन पूरा होता हुआ। हर गेंद पर समीकरण चेंज होगा। इसको जाकर पहुंचा हुआ 23। 10 गेंदें और अभी भी 12 रनों की दरकार मुकाबला जीतने के लिए। 23 धावा पर बात है। इन्होंने दहा चुनवानी 12 धावन की गरज है। आउटसाइड खेलना चाहते थे सागर, बैट और गेंद का संबंध नहीं हुआ। गेंद विकेट कीपर के दस्तानों में। 9 चेंडवानी 12 दावा। क्या यह मुकाबला फिर वही दौर लेकर आएगा? दोपहर के क्षेत्र में अपने ने मुकाबला देखा था, वाड़ा वर्सेस फटास। गेंद को खेल दिया है। इस मिड विकेट के क्षेत्र में जब तक गेंद को फील किया जाएगा डीप पर, जब तक 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे दोनों बल्लेबाज सागर और योग राकेश। और इस 2 रन के साथ इसको जा पहुंचा हुआ 25 रनों पर। 8 गेंदे और 10 रनों की दरकार। इनारे 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे। स्ट्राइकला सागर आपण पाहतोय, अमित गोलंदाजीवर पाहतोय। फटास गेंद थी, क्लीन बॉल, फिनिशर डाउन होता हुआ। बड़ी मछली जाल में आती हुई। 7 गेंदे और 10 रन। कमांड लीड है। शुक्रिया डीजे। न्यू बॅटर मैदान दाखल होतोय। येणाऱ्या 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे। फिर सचिन मैदान पर कुछ काम करते देने जा रहे हैं बल्लेबाजों को, क्योंकि काम दिया जाएगा। पुढची मॅच विरार वेस्ट वर्सेस नालासोपारा वेस्ट। टॉस साठी यायचंय कॅप्टनने। विरार वेस्ट वर्सेस नालासोपारा वेस्ट। विजय चौधरी यांनी पॅव्हेलियनला संपर्क साधावा। विजय याने पॅव्हेलियनला संपर्क साधावा त्वरित। चला दोन्ही कर्णधार विरार वेस्ट, नालासोपारा आणि विरार। मगर यहां पर विरार वर्सेस वसई। क्या यह मुकाबला किसके पक्ष में जाएगा? आने वाली अभी भी 7 गेंदें और 10 रनों की दरकार। ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष। शॉर्ट गेंद थी, मिस कर गए। विकेट कीपर भी मिस हुए, मगर गेंद को रोका है। ओव्हर नंबर 3 का खेळ समाप्त। येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे। चला आपण नाणेफेकीचा कॉल करून घेऊया। दोन्ही संघाच्या कर्णधार आपल्याला विनंती करतो, आपण टॉस साठी या। येणाऱ्या 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे वसई मंडल 11 या संघाला। एक सुंदर नालासोपारा वेस्ट, नालासोपारा वेस्ट वर्सेस विरार वेस्ट। टॉस आप राकेश सर जी के ऊपर बड़ा जवाबदारी है। आने वाली ये 6 गेंदें और 10 रन। क्या इस मैदान पर राकेश सर जी हीरो बनेंगे या फिर वो गेंदबाज? एक खलनायक तो एक नायक। एक लाजवाब ये मुकाबला है, मगर किसके पक्ष में जाएगा ये मुकाबला? नालासोपारा वेस्टने टॉस जिंकून पहिले बॉलिंग निवडलेली आहे। नालासोपारा वेस्ट फर्स्ट बॉलिंग। धन्यवाद। विरार वेस्टचे 2 फलंदाज आणि नालासोपारा वेस्टची पूर्ण टीम तयारीमध्ये राहायचंय। चलिए बॉलर का नाम बताना होगा सर जी। गोलंदाज नाव सांगा प्लीज। येणाऱ्या 6 चेंडू आणि 10 धावांची गरज है। कंपल्सरी नहीं चेज है, मगर इस मैदान पर क्या सुपर ओवर का ये मुकाबला हमें देखने को मिल जाएगा? मगर आप राकेश के ऊपर जवाबदारी। बॉलर्स नेम प्लीज, बॉलर्स नेम। बॉलर्स नेम प्लीज। गोविंद सर जी आएंगे गेंदबाजी करने के लिए। बड़ी जवाबदारी कप्तान ने दी है, मगर राकेश सर जी वहां पर है। सलामी के लिए आए थे, मगर आप अपनी टीम के लिए बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। गोविंद सर जी क्या हीरो बनेंगे या फिर राकेश सर जी हीरो बनेंगे? एक हीरो तो एक जीरो बन जाएगा, मगर कौन होगा वो गेंदबाज या फिर वो बल्लेबाज? मैच ऑन। दोन्ही टीम को हार्दिक हार्दिक बधाई। दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। येणाऱ्या 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे। पहली गेंद ऑन साइड खेलना चाहते थे राकेश, मगर बैट का एज लगा। गेंद थर्डमैन पर ट्रैवल हुई है। आप गेंदे हैं मैदान पर 5, 9 रन आने बाकी हैं।
स्ट्राइक पर योगेश नजर आएंगे। गोविंदा गेंदबाजी पर है, 5 चेंडू आणि 9 धावांची गरज है। आने वाली ये 3 गेंदें हैं ना, ये मैच का रूपरेखा बदल जाएगी। किसके पक्ष में ये मुकाबला जाएगा, कौन सी टीम आगे पड़ाव लेगी, मगर गेंदबाज हीरो बनेंगे या फिर बल्लेबाज हीरो बनेंगे। एक बड़ा मुकाबला, बिग फाइट आप देख रहे हैं। क्लीन बॉल और एक बेहतरीन विकेट इस मैदान पर गोविंद सर जी को हासिल होती हुई और एक मधुर संगीत मैदान पर आता हुआ। कमांड लीजिए। न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए ओहो बेहतरीन गेंद। आप 3 में तो एक बड़ा शॉट लगाना ही होगा, मगर जब तक राकेश नॉन स्ट्राइक पर ये मैच फिलहाल विभाग के पक्ष में नजर आता हुआ नजर आ रहा है। येणाऱ्या 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे। मित्रांनो, हा सामना आवडला असेल तर दोन्ही संघासाठी टाळ्या वाजवा। क्या मुकाबले सुबह के क्षेत्र में, मगर दोपहर में रूप बदला ही ये मुकाबले ने। विराट डिव्हिजनचे मार्गदर्शक श्री भारती साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सर्व म्हणजे त्यांच्या पारड्यामध्ये हा विजय गेलेला आहे। 1 रन जरूर मिल जाएगा। अब 2 गेंदे 8 रन, मुझे इस गेंद पर एक बड़ा तो शॉट लगाना होगा राकेश सर जी को, या फिर 2 रन अपने बल्ले से निकाल के आखिरी गेंद पर जावेद मियादाद बनना होगा। क्या ये मुकाबला किसके पक्ष में जाएगा, ये देखने वाली बात होगी। वसई मंडल या फिर विरार विभाग। एक बड़ा मुकाबला था, 35 का लक्ष्य था। बॉलर का मार्गदर्शन करताना साहेब गोविंद सर जी आए और छा गए मैदान के अंदर, मगर अभी भी 2 गेंदे 8 रनों की दरकार है। राकेश सर जी के पास क्षमता है, ताकत है, करना होगा, आज ही करना होगा। मगर कहते हैं ना, मते साहेबांच्या नेतृत्वाखाली हा हार बघावं लागते आपल्याला। क्या ये 2 रन बनेंगे या इस गेंद पर बड़ा शॉट आएगा, आखिरी गेंद तक क्या मुकाबला जिंदा रह पाएगा, गेंदबाज रखेंगे या फिर बल्लेबाज, ये देखने वाली बात होगी। एक बड़ा मुकाबला, बिग फाइट इस मैदान पर चलती हुई। मगर इरादे पक्ष करने होंगे राकेश सर जी को। मंजिलें उन्हीं को मिल जाती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए। मतेचे पंख छाटलेत आता, मतेचे पंखच छाटून घेतले बिचाऱ्याचे। अरे रे रे, येणाऱ्या 2 चेंडू आणि 8 डावांची गरज आहे। तुमच्या दुःखामध्ये आम्ही फार आनंदी मते। शॉट गेंद ऑन साइड पर खेला, मिड विकेट पर। खिलाड़ी जब तक गेंद को कलेक्ट कर पाएंगे 2 रन पूरे होंगे या रनआउट का विकेट गिर जाएगा। आप इस गेंद पर, आखिरी गेंद पर 6 रनों की दरकार है। टीम की रन संख्या की बात की जाए तो 29। राकेश पाटील जावेद मियादाद होतात का, हे बघायचं आहे आम्हाला। वही सर जी, हमने कहा था कि जावेद मियादाद बनना होगा, मगर क्या इस गेंद पर गोविंद सर जी वो करने देंगे, बल्लेबाज कर पाएंगे? करना होगा, अभी नहीं तो फिर कभी नहीं। फिर 1 साल इंतजार भी तो करना होगा इस टूर्नामेंट के लिए। आज हीरो बनने का मौका है। 500 रुपये द्याला बक्षीस। एक बनेगा खलनायक, एक बनेगा नायक, एक बनेगा मतेकडनं हीरो, पण 500 रुपये, एक बनेगा जीरो। पण ते 500 रुपये त्याच्या पगारातून कपात होतील। 1 चेंडू आणि 7 धावा। मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही संघासाठी। कदमों का इस्तेमाल किया है, मगर 1 बाउंस 2 बाउंस गेंद सीमारे के बाहर। 4 रन और 1 रन से हा प्रवादी 1 रन से यहाँ पर वसई मंडल टीम मुकाबले को गवाती हुई। 1 रन जास्त मते साहेबांनी मिसफील्ड केल्यामुळे 1 रन जास्त गेला होता, ते मागात पडला आता सरांना। वो 1 रन कितना कीमती है। देखिए दोस्तों, 1-1 रन की कीमत बहुत बड़ी है। आइए सुनते हैं मधुर संगीत और आइए नेक्स्ट मैच की जब शुरुआत होगी फिर से हम आपके साथ जुड़ जाएंगे माइक्रोफोन पर। लेते एक छोटा सा ब्रेक, सुनते हैं मधुर संगीत। कमाल लीजिए। पुढील टीम नालासोपारा वेस्ट।